21 जूनच्या आधी तुम्हाला जर हा व्हिडिओ दिसला तर 100% काय 101% काय तर 1000% तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आणि 3 दिवसातच याचा अनुभव तुम्हाला नक्की येणार। तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमध्ये नेमकं आहे काय हे समजेल। तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता आपण आपल्यासाठी 20 जून ही तारीख का बरं महत्त्वाची आहे आणि थंबनेलवरून तुम्हाला पण प्रश्नच पडला आहे की 20 जूनला नेमकं आहे तरी काय। तर बघा, 20 जून या तारखेपासून आपल्या गुरूंची, आपल्या स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी सुरुवात होणार आहे। तर 20 जूनपासूनच आपण स्वामी महाराजांची जी सेवा शक्य होईल, जेवढी लहान असो किंवा मोठी असो, जी कोणती सेवा आपल्याकडून शक्य होईल ती सेवा करण्याचा योग, ती सेवा करण्याचा आपल्याला टाईम या 20 जूनपासूनच मिळणार आहे। तर बघा, तुम्हाला 21 दिवसाची जर कोणती सेवा करायची असेल तर तुम्ही या 20 तारखेपासूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे। आणि जर 20 तारखेपासून जर तुम्ही कोणती सेवा सुरू केली, ती स्वामी महाराजांच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही जर कोणती सेवा मनोभावेने स्वामींवर विश्वास ठेवून जर तुम्ही ही सेवा करण्यास सुरुवात केली तर तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करणार। तुमची इच्छापूर्ती लवकरात लवकर होणार। आणि खरं बघायला गेलं तर स्वामींची जर इच्छा असेल आणि त्या तुमची जी इच्छा आहे त्याच्यात जर तुमचं काही भलं होणार असेल तर 3 दिवसात सुद्धा तुमची ती इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात। हा माझा स्वतःचा अनुभव आहे। तर बघा, बऱ्याच जणांना स्वामींच्या कोणत्या सेवा कराव्या हा प्रश्न पडतो। बऱ्याच वेळेस बऱ्याच ताईंना टाईम नसतो, जॉब असतो, लहान मुलं असतात किंवा ज्या ताईंना टाईम असतो त्या घरी असतात, तर त्यांना जो काही मधला वेळ मिळतो तर त्या वेळेत त्या ताई सेवा करत असतात। पण ज्यांना स्वामी महाराजांची कोणती सेवा करायला वेळ नसतो तर त्यांनी आवर्जून या 21 दिवसात फक्त आणि फक्त स्वामी महाराजांसाठी अर्धा तासाचा वेळ आवर्जून काढा, जेणेकरून तुमची सेवाही होईल, स्वामी महाराजांची आपल्या हातून सेवाही घडेल आणि तुमची इच्छाही लवकरात लवकर पूर्णसुद्धा होईल। बघा, आता काही मिळवण्यासाठी काही तर आपल्याला गमवावं लागतच असतं। मग आपली इच्छा तर खूप मोठी आहे, मग त्यासाठी आपल्या म्हणजे आपल्या दररोजच्या याच्यामधला टाईम तर आपल्याला थोडासा द्यावे लागेल का नाही, दररोजच्या वेळेतला वेळ तर आपल्याला द्यावे लागेल, जेणेकरून आपली स्वामी महाराज इच्छाही लवकरात लवकर पूर्ण करतील। आता नेमक्या सेवा कोणत्या कराव्या? बघा, स्वामी महाराजांच्या असंख्य अशा सेवा आहेत, कोणत्या अवघड आहेत, कोणत्या सोप्या आहेत, कोणत्या छोट्या आहेत, कोणत्या मोठ्या आहेत, पण तुमची इच्छा, तुम्हाला जी सेवा करायची ती तुम्ही सेवा करायची। पण ज्यांना वेळच मिळत नाही, ज्यांना खूप काम असतं, धावपळ असते, तर त्यांच्यासाठी ही छान अशी आजची सेवा असणार आहे। बघा, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण ही एक सेवा आहे, त्याचबरोबर तारक मंत्राचं अनुष्ठान ही पण सेवा आहे, त्याचबरोबर घोर कष्टोद्धारण शोध याची पण सेवा आहे, त्याचबरोबर स्वामींचं नामस्मरण ही पण स्वामी महाराजांची सेवा आहे, गुरुचरित्र पारायण ही पण दत्त महाराजांची सेवा आहे। अशा बऱ्याचशा असंख्य सेवा आहेत, पण यापैकी तुमची जी इच्छा आहे ती तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करू शकतात। पण ही 21 दिवसात मी आज जी तुम्हाला सेवा साधी आणि सोपी आणि लवकरात लवकर होणारी ही स्वामी महाराजांची सेवा आहे, ती म्हणजे स्वामींचं नामस्मरण। बघा, या सेवेने आपण स्वामींच्या हृदयापर्यंत जाऊ शकतो, इतकी ही सेवा प्रभावी आहे। कारण स्वामींचं नामस्मरण करायला कोणताही विटाळ, सुतक काहीही लागत नाही, त्याला अटी लागत नाहीत, कोणते नियम लागत नाहीत। तुम्ही उठता बसता कुठेही कधीही कसंही स्वामी महाराजांचं नामस्मरण तुम्ही तुमच्या मुखात घेऊ शकतात। स्वामींच्या नामस्मरणाला कुठलाही विटाळ नसतो, कारण ही सेवा खूप
खूप म्हणजे उच्च कोटीची सेवा आहे आणि स्वामी महाराजांची आवडती ही स्वामींची सेवा आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस उठता बसता स्वामी महाराजांचं नाव घेतात त्यावेळेस स्वामी महाराजांपर्यंत ते नामस्मरण केलेलं स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असतं आणि ही सेवा खूप म्हणजे खूप तुमच्यासाठी लाभदायक आहे. तुम्ही बघा दररोज जर स्वामी महाराजांपुढे काहीही प्रार्थना करू नका, काहीही मागू नका. दररोज जर तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण केलं तर तुमच्या अडचणी या दूर होतात. तुमच्या वाटेत जे अडथळे आहेत ते दूर होऊन तुमचे मार्ग मोकळे होतात आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छाही पूर्ण होतात. स्वामी महाराज स्वतः तुमच्या या इच्छा पूर्ण करतात. आणि जर तुम्ही जर स्वामी महाराजांच्या आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी जर तुम्ही आवर्जून संकल्प करून स्वामी महाराजांची जर या 21 दिवसात जर स्वामी महाराजांची सेवा केली तर बघा मग किती किती तुमचं चांगलं होणार की स्वामी महाराजांनी तुमची कठीणातली कठीण इच्छासुद्धा पूर्ण करतातच आणि करावीच लागणार. कारण आपण इतकी श्रद्धेने अंतःकरणाने आणि स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून ही सेवा करत असतो. त्यामुळे तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होणारच. तर तुम्ही काय करायचं, लवकर 21 तारखे म्हणजे 20 तारखेपासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात करायचं आहे. तर बघा सर्व काही अंघोळ सर्व काम झालं, देवपूजा झाली की तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि 2 उदबत्त्या लावायच्या, धूप दीप सर्व काही लावायचं आणि तुम्हाला त्या उदबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं त्या उदबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचं. किंवा माळ असेल, जपमाळ जर असेल तर तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. त्याचबरोबर जर माळ नसेल तर काय करायचं, बघा माळ नसेल तर तुम्ही अर्धा तास फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. या सेवेने तुमच्या जीवनातील जी काही सर्वात मोठी इच्छा असो तीसुद्धा इच्छा तुमची पूर्ण होते. आणि या सेवा 21 दिवसाची ही सेवा करताना तुम्हाला मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे. कारण जेवढे तुम्ही अटी नियमसहित ह्या सेवा करचाल तेवढेच तुम्हाला तुमची इच्छापूर्ती ही लवकरात लवकर होते. कारण तुम्ही जर देवघरासमोर बसून ही सेवा करणार असाल तर मांसाहार तुम्हाला वर्ज्य करावाच लागेल. तर अशी ही आजची स्वामी महाराजांची सेवा होती. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.